एके दिवशी अग्निशमन दलाच्या कार्यालयामध्ये आलेला फोन एरिक उचलतो. पलीकडून एका स्त्रीचा आवाज येतो, मला मदत हवी आहे. त्यानंतर असे अनेक प्रश्न एरिकला विचारायचे असतात, पण पलीकडे येणारा त्या स्त्रीचा आवाज आता बंद होतो. पण एरिक मात्र हार मानणाऱ्यांमधला नव्हता. पुढच्या क्षणी त्याच्या डोक्यामध्ये एक भन्नाट कल्पना आली. त्या अग्निशमन केंद्रामधनं बाहेर पडलेले 20 फायर ट्रक त्या शहरामध्ये सायरन वाजवत वेगवेगळ्या भागामध्ये धावू लागतात. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल जर प्रेम वाटत असेल, तुमच्या मनामध्ये तुमचं कर्तव्य पूर्ण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही संकटामध्ये तुम्ही मार्ग शोधूच शकता, हे सांगणारी ही फायर फायटर एरिकची गोष्ट आहे. सुजन हो, नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. अग्निशमन दलामध्ये काम करणाऱ्या एरिक नावाच्या एका फायर फायटरची अर्थात अग्निवीराची ही गोष्ट. एके दिवशी अग्निशमन दलाच्या कार्यालयामध्ये आलेला फोन एरिक उचलतो. पलीकडून एका स्त्रीचा आवाज येतो, मला मदत हवी आहे. ती स्त्री सांगत असते, माझ्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय, ज्यामुळे डोक्यातून रक्तस्राव होतोय. मला प्रचंड ग्लानी येते, मला मदत हवी आहे. एरिक त्या स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो तिला म्हणतो की तुमचं नाव काय, तुमचा पत्ता कुठे, हे आम्हाला सांगू शकाल का? त्यावरती ती स्त्री म्हणते की मी हे काहीच सांगण्याच्या परिस्थितीत नाहीये, मला काहीच आठवत नाहीये. मला फक्त एवढंच आठवतंय की घरात माझ्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे, त्यातून प्रचंड रक्त येतंय, मी खाली पडलेली आहे, मला आता उठण्याचे सुद्धा त्राण नाहीयेत. एरिक त्या स्त्रीला म्हणतो, तुम्ही शांत व्हा, पॅनिक होऊ नका, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू, फक्त तुमचा फोन चालू ठेवा. त्याच दरम्यान एरिक दुसऱ्या एका फोनवरून फोन नंबरची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने संबंधित कंपनीच्या कार्यालयामध्ये फोन करतो. तो त्यांना सांगतो की अमुक अमुक नंबरवरून एका स्त्रीचा इथे अग्निशमन केंद्रामध्ये फोन आलेला आहे. त्या स्त्रीला मदतीची गरज आहे, पण ती स्त्री स्वतःचं नाव, स्वतःचा पत्ता सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये. तेव्हा कृपा करून हा नंबर कोणाचा आहे, कुठल्या भागातला आहे, हे तुम्ही सांगू शकाल का? पण पलीकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना ते डिटेल्स मिळण्यासाठी काही वेळ जाणार असतो आणि एवढा वेळ थांबणं एरिकसाठी शक्य नसतं. तो पुन्हा फोनवरती त्या स्त्रीशी बोलू लागतो. तो त्या स्त्रीला म्हणतो की तुमच्या आसपास आता काय आहे त्याची माहिती तुम्ही देऊ शकता का? काही खूण आहे का जे आम्हाला तुम्ही सांगू शकता? त्यावरती ती स्त्री म्हणते की मी जागेवरनं उठू सुद्धा शकत नाही, मला फक्त घराच्या खिडकीमधनं बाहेर रस्त्यावरचा एक स्ट्रीट लॅम्प दिसतोय, जो आता संध्याकाळ झाल्यामुळे चालू झालेला आहे. आता ज्या अर्थी या स्त्रीच्या घराबाहेर स्ट्रीट लॅम्प आहे, त्या अर्थी हिचं घर कुठेतरी आत नसून रस्त्यावरतीच आहे हे त्याच्या लक्षात येतं. तसंच त्या स्त्रीला घरामध्ये बसून जर बाहेरचा स्ट्रीट लॅम्प लागलेला दिसत आहे, तर त्या अर्थी तिचं घर फार उंचीवरती नाहीये, ते किंबहुना पहिल्याच मजल्यावर असावं असा अंदाज एरिक बांधतो. पुढे तो त्या स्त्रीला विचारतो की तुमच्या खिडकीचा आकार हा चौकोनी आहे की आयताकार आहे? त्यावरती ती स्त्री म्हणते की माझ्या घराची खिडकी ही आयताकृती आहे. या माहितीवरून त्या काळातल्या, त्या शहरातील, त्या देशातील घरांची रचना लक्षात घेता आयताकृती खिडकी म्हणजे नवीन पद्धतीचं घर नसून जुन्या पद्धतीचं घर आहे हा अंदाज देखील एरिकला होतो. त्यानंतर एरिक त्या स्त्रीला प्रश्न विचारतो की तुमच्या घरातले लाईट्स यावेळेला चालू आहेत का? त्यावरती ती स्त्री उत्तर देते की हो, यावेळेला माझ्या घरातले लाईट्स चालू आहेत. त्यानंतर असे अनेक प्रश्न एरिकला विचारायचे असतात, पण पलीकडनं येणारा त्या स्त्रीचा आवाज आता बंद होतो. ज्या अर्थी फोन चालू आहे पण स्त्रीचा बोलण्याचा आवाज आता बंद झालेला आहे, त्या अर्थी ती स्त्री फोन तसाच चालू ठेवून आता बेशुद्ध पडली असावी याची कल्पना एरिकला येते. तो देखील त्याचा स्वतःचा फोन तसाच चालू ठेवतो आणि आपल्या कॅप्टनकडे धावत जातो. त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगतो. एरिककडनं सगळी परिस्थिती ऐकल्यानंतर कॅप्टन त्याला म्हणतो, एक स्त्री डोक्याला मार लागून जखमी होऊन घरामध्ये बेशुद्ध पडलेली आहे, तिच्या डोक्यातून भयंकर रक्तस्राव होत आहे, तिच्या घरातले लाईट्स चालू आहेत, तिच्या घरातल्या खिडकीचा आकार हा आयताकृती आहे आणि ज्याच्या बाहेर एक स्ट्रीट लॅम्प लागलेला आहे. बस एवढ्या माहितीच्या आधारे आपण एखाद्या व्यक्तीची मदत कशी करू शकतो? एवढ्या मोठ्या शहरामध्ये ती स्त्री, तिचं घर आपण कसं शोधू शकतो? हे करणं आपल्यासाठी अशक्य आहे. पण एरिक मात्र हार मानणाऱ्यांमधला नव्हता. पुढच्या क्षणी त्याच्या डोक्यामध्ये एक भन्नाट कल्पना आली, जी त्यानं आपल्या कॅप्टन समोर मांडली. कॅप्टनने जेव्हा त्याची ही कल्पना ऐकली तेव्हा तो त्याला म्हणाला की हे आपण असं नाही करू शकत. आपण जर असं करायला गेलो तर लोकांना वाटेल की अणुयुद्ध पेटले की काय, लोकांना वाटेल की काहीतरी आणीबाणी, इमर्जन्सी लागू झाली की काय.
पण त्यावरती एरिक म्हणतो की कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या जीवाला वाचवण्यासाठी आपण शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न करायचे हे आपल्याला शिकवलं गेले आणि या स्त्रीला, या जीवाला जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्यापुढे हा एकमेव उपाय आहे. शेवटी त्याच्या कल्पनेला कॅप्टन मान्यता देतो आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये त्या अग्निशमन केंद्रामधनं बाहेर पडलेले 20 फायर ट्रक त्या शहरामध्ये सायरन वाजवत वेगवेगळ्या भागामध्ये धावू लागतात. त्या स्त्रीनं केलेला फोन एरिकनं चालूच ठेवलेला असतो. 10 मिनिटांनंतर त्या फोनवरती सायरनचा आवाज ऐकायला येतो. याचाच अर्थ हा असतो की त्या 20 फायर ट्रक पैकी सायरन वाजवणारा एक ट्रक त्या घराच्या आसपास पोहोचलेला आहे. याची कल्पना एरिक जेव्हा कॅप्टनला देतो तेव्हा कॅप्टन एकेका गाडीला सायरन बंद करण्याचे आदेश देऊ लागतो. गाडी क्रमांक 1 तुम्ही तुमचा सायरन बंद करा. हा आदेश आल्यानंतर गाडी क्रमांक 1 त्यांचा सायरन बंद करते. इकडे फोनवर अजूनही सायरन ऐकू येत असतो. याचाच अर्थ हा की गाडी क्रमांक 1 ही त्या भागामध्ये नाहीये. पुढे गाडी क्रमांक 2 ला आदेश दिला जातो. गाडी क्रमांक 2 सुद्धा सायरन बंद करते, तरी देखील फोनवरचा आवाज चालूच असतो. पुढे गाडी क्रमांक 5, गाडी क्रमांक 7, गाडी क्रमांक 11 असं करत करत जेव्हा गाडी क्रमांक 12 ला सायरन बंद करण्याचे आदेश दिले जातात त्या क्षणाला गाडी क्रमांक 12 सायरन बंद करते आणि इकडे एरिकला जाणवतं की फोनवरनं येणारा सायरनचा आवाज सुद्धा बंद झालेला आहे. याचाच अर्थ हा की गाडी क्रमांक 12 ही त्याच भागामध्ये आहे. कॅप्टन पुन्हा एकदा गाडी क्रमांक 12 ला सायरन चालू करण्याचे आदेश देतो आणि एका दिशेने पुढे जायला सांगतो. गाडी क्रमांक 12 सायरनचा आवाज जसा चालू करते तसा एरिकला पुन्हा फोनवरती सायरनचा आवाज येऊ लागतो. गाडी क्रमांक 12 एका दिशेला जेव्हा जाऊ लागते तेव्हा सायरनचा आवाज हळूहळू कमी होत चाललाय हे त्याच्या लक्षात येतं. त्यानुसार गाडी क्रमांक 12 ला पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने जाण्याचे आदेश दिले जातात. गाडी क्रमांक 12 दिशा बदलते आणि दुसऱ्या दिशेला जेव्हा जाऊ लागते त्याच वेळेला फोनवरनं येणारा सायरनचा आवाज हा मोठा मोठा होत जातो आणि जेव्हा तो आवाज एकदम मोठा होतो त्याच अर्थी गाडी क्रमांक 12 आता त्या घराच्या आसपास पोहोचलेली आहे असा अंदाज एरिक आणि त्याचा कॅप्टन लावतो. त्यानंतर कॅप्टननं दिलेल्या आदेशानुसार गाडी क्रमांक 12 मधून शहराच्या त्या भागामध्ये अनाउन्समेंट केली जाते, आव्हान केलं जातं. ते लाऊडस्पीकरवरनं लोकांना सांगू लागतात की या भागामध्ये एक स्त्री ही संकटात सापडलेली आहे, तिला मदतीची गरज आहे, तिच्या डोक्याला रक्तस्राव होऊन तिच्या डोक्यातून रक्त वाहत आहे आणि ती बेशुद्ध पडलेली आहे. फक्त तिच्या घरातले लाईट्स चालू आहे एवढंच आम्हाला माहिती मिळालेली आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी आपापल्या घरातले लाईट्स बंद करा जेणेकरून आम्हाला ते घर शोधणं शक्य होईल. अग्निशमन दलाच्या गाडी क्रमांक 12 वरून केल्या गेलेल्या त्या संदेशाला, त्या आव्हानाला तेथील स्थानिक लोक तात्काळ प्रतिसाद देतात. ते आपापल्या घरातील लाईट्स हे बंद करू लागतात. अवघ्या काही क्षणांमध्ये त्या भागातील सगळ्याच घरांच्या लाईट्स या बंद होतात. केवळ आणि केवळ एकाच घरामधली लाईट्स ही चालू असते. त्या घराची खिडकी सुद्धा आयताकृती असते. जराही वेळ न दवडता गाडी क्रमांक 12 मधले सगळे फायर फायटर त्या घरामध्ये जातात. एरिक आणि कॅप्टनला माहिती पुरवली जाते. त्या स्त्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे आणि ती आता बेशुद्ध पडलेली आहे. तिच्या डोक्यामधनं प्रचंड रक्तस्राव होतोय, पण श्वासोश्वास अजून चालू आहे, अजूनही नाडी चालू आहे. आता आम्ही तिला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये घेऊन चाललेलो आहोत. पुढच्या क्षणाला तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तिच्यावरती उपचार केले जातात आणि तिचे प्राणही वाचतात. काही वेळानंतर जेव्हा ती शुद्धीवरती येते त्यावेळेला ती अग्निशमन दलाचे आभार मानते. त्या स्त्रीचं नाव होतं हेलन थॉर्नडा. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप मोलाचा संदेश देऊन जाते. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल जर प्रेम वाटत असेल, तुमच्या मनामध्ये तुमचं कर्तव्य पूर्ण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही संकटामध्ये तुम्ही मार्ग शोधूच शकता हे सांगणारी ही फायर फायटर एरिकची गोष्ट. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.